नाही, सर्व्हिस वगैरे सगळी व्यवस्थित होती. जेवणही चांगलं होतं, टेस्टी आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलोय हॉटेल 712, जे की आहे शुद्ध व्हेज रेस्टॉरंट. म्हणजे गॅरंटी देत आहे जवळपास 1001% शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट आहे आणि स्पेशल फॅमिली आणि गार्डन रेस्टॉरंट आहे. तर जसं तुम्ही बघताय मागं तुम्हाला हॉटेल दिसत असेल. तर आज आपण आलोय रिव्ह्यू घ्यायसाठी हॉटेलचा, कारण भरपूर जणांकडून ऐकलंय मी, कारण आता तुम्ही गर्दी बी जसं बघत असाल भरपूर गर्दी हॉटेलमध्ये. आणि जसं मी ऐकलंय क्वालिटी वगैरे मस्त आहे जेवणाची म्हणा आहे. जसं आपण कस्टमर आज भरपूर आले तर रिव्ह्यू तर आपण घेणारच आहे, पण एकदा तुम्हाला पूर्ण हॉटेल दाखवून देतो. किचन वगैरे जे असेल ते तुम्हाला सगळं एकदा दाखवून देणार मी. फॅसिलिटी कशी आहे, काय स्टोर वगैरे कसं आहे, काय हे सगळं दाखवतो. मग त्यानंतर आपण त्यांचे जे स्पेशल मेनू असेल ते आज आपण टेस्ट करणार आहे. मित्रांनो, जसं बघते आता हे हॉटेलचे ओनर आहे आपले 712 हॉटेलचे. तर नमस्कार सर. नमस्कार. एकदा तुमचा थोडक्यात परिचय द्या आणि तुमचा हॉटेलचा जो ऍड्रेस असेल तो मेन्शन एकदा करून. नमस्कार, मी प्रॉपर लासूरचा आहे. हे हॉटेल आपलं 712 शाखा नंबर 2 आहे. आपली पहिली शाखा लासूर स्टेशनला आहे. आपल्याला जवळपास आता एक 10 महिने झालेत हॉटेल चालू करून. प्रतिसाद वगैरे चांगला आहे आणि क्वालिटी वगैरे एक नंबर देतो, त्यामुळे कस्टमर आपल्याकडे आजपर्यंत टिकून राहिलेत. आता व्हिडिओ तुम्ही बघत राहा लास्ट लोक, तुम्हाला समजानच क्वालिटी वगैरे कसं आहे. आणि मित्रांनो, एक म्हणजे स्पेशल यांना मग गार्डन पण केलेले. जर कोणाचा बर्थडे असन, तुम्ही छोटा मोठा कार्यक्रम, वाढदिवस, डोळा जेवण, साखरपुडा वगैरे काही जरी असलं, 200 ते 500 लोकांचा कार्यक्रम आपण ऑर्डर घेतो. ऑर्डर घेतो त्यासाठी तुम्हाला garden एकदा दाखवतो दाखवून देतो गार्डन. आता हा आपला मेन हॉल आहे समजा, हे एरिया हो, ही नॉर्मल समजा हा मेन हॉल आहे. मेन हॉल जसं बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि इकडं हे फॅमिली साठी का हो, भारतीय बैठक. एकदा दाखवून द्या मित्रांनो. जसं तुम्ही बघताय भारतीय बैठक आहे इकडे. म्हणजे चालू आहे. खाली पूर्ण काम चालू आहे समजा, हो, कम्प्लीट नाही झाले. याचं काम चालू आहे अजून. तर मित्रांनो बघू आता शकता तुम्ही, 7-8 ज्याला दिवसात होऊन जाणार म्हणजे असं खाली बसून वगैरे जेवायला आवडतं ते पण बिंदास येऊ शकता. याचं काम चालू आहे समजा, एक 10 दिवसात कम्प्लीट. हो, 8 ते 10 दिवसात. मित्रांनो, हे जसं गार्डन आहे हॉटेलच्या बॅक साईडला आहे. आता जसं तुम्ही इकडे बघू शकता, आता योगायोग असा आहे का बर्थडेचा पण कार्यक्रम चालू आहे इकडं. आणि एरिया जसं पाहू शकता तुम्ही एकदम छान प्रकारे केलेला आहे ना पूर्ण. तर ही संकल्पना नेमकं कसं सुचली तुम्हाला बा, गार्डन टाईप समजा बर्थडे वगैरे? नाही, इथं कस्टमरच्या प्रमाणे मागणी होती की बाबा इथं कन्नडमध्ये प्रॉपर हॉटेलला असं कार्यक्रम वगैरे करण्यासाठी जागाच नाही. जागा नाही. तर आपण त्या प्रकारे त्या गोष्टीवरती विचार करून आपण काम केलं आपलं आणि सक्सेस झालं. एकदम छान चालतंय. छान चालते. हो. तरी रिस्पॉन्स वगैरे कसा आहे दररोजचे कस्टमर छान सांगायला छान झाले? छान एकदम भारी. एकदम छान रिस्पॉन्स. जसं तसं आपण वाटलं कस्टमरला पण विचारून घेऊ तुमच्या हा. समोर कसं तर जेवण वगैरे. मित्रांनो, आता भरपूर कस्टमर आहे ज्यांचं आता सध्या जेवण चालू आहे. एकदा त्यांचं जेवण होऊ देऊ, आपण डिस्टर्ब न करायला. त्यानंतर एक छोटासा रिव्ह्यू घेऊ. बाकी तुम्ही हे गार्डन तर बघितलं. भाऊ, तुम्ही कुठून आले? मी आलोय छत्रपती संभाजीनगर मध्ये. अच्छा अच्छा, जेवण वगैरे चांगलं झालं ना? एक नंबर मस्त होतं, एक नंबर भारी टेस्ट होते. तुम्ही इकडे धुळे वगैरे गेले होते का? हो, धुळेकडे अच्छा अच्छा अच्छा. चालतं. मित्रांनो, एक आपलं एक छोटासा लासूर रिव्ह्यू. स्टेशनला पण हॉटेल आहे 712. पहिली शाखा आपली तिकडे, नंतर इथं शाखा टाकलेली आपण. इथं माझे साले बसतात आणि हे सगळं काही आता मागे बनवलं आम्ही, चेंज केलं नंतर हळूहळू. नक्कीच आम्ही नेक्स्ट टाइम पण याच हॉटेलला विजिट करू. धन्यवाद. जेवण वगैरे एकदम मस्त होतं चांगलं. आणि हॉटेलचा जो परिसर आहे तो मस्त आहे. म्हणजे शांतीचा वगैरे मच्छा वगैरे असं काही. नेक्स्ट टाइम नक्की विजिट करू. धन्यवाद. पनीर कच्चं होतं. नाही, सर्व्हिस वगैरे सगळी व्यवस्थित होती. जेवणही चांगलं होतं, टेस्टी आहे. आणि सर्व्हिस बॉय व्हेरी कम्फर्टेबल. सो थँक्यू. थँक्यू. पनीर मसाला 3 रोटी हा, एक एक करा. भाजी मागवलेली आहे. मित्रांनो, जसं बघू शकता तुम्ही, शॉर्ट बघितलं पनीर अंगाराज मागितलंय. एक यांचं हॉटेलची फेमस डिश आहे. तर बघूया आपण आता टेस्ट करून. त्यासोबत कांदा लिंबू वगैरे आणि तंदूर रोटी आहे. तर एक रिव्ह्यू देतो तुम्हाला. पहिले एक घास खातो, त्यानंतर मग जेवण झाल्यानंतर पूर्ण सांगा. तंदूर घेतलेला आहे आपण, त्यात पनीर घेतला, थोडा कांदा घेऊन घेऊ हातात. थोडं जवळून येते ना. आता डीप करून घेतलं आपण ग्रेव्ही मध्ये. ग्रेव्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही, असं जास्त एकदम
जास्त घट्ट पण नाही, नॉर्मल ग्रेव्ही आहे. टेस्ट एक नंबर आहे मित्रांनो खरंच. कारण म्हणजे असं जास्त मसालेदार पण नाही, एक युनिक टेस्ट येते. जसं अंगारा नाही का नाव ऐकल्यावर, तसंच एक तडकती भडकती टेस्ट येते आणि खायला एक नंबर वाटलं. तसं मी जेवण संपून एक कम्प्लीट रिव्ह्यू देतो तुम्हाला. तर मित्रांनो आता एवढं जेवण वगैरे झालं आमचं, एक नंबर झालं. जेवणाची क्वालिटी चांगली होती. कशी वाटली क्वालिटी? नंबर भारी होता ना जेवण. एक नंबर तर बिंदास येऊ शकता मित्रांनो तुम्ही, कारण टेस्ट वगैरे चांगली होती. एक वेळेस बिंदास तुम्ही येऊ शकता, भेट देऊ शकता. जर कोणाचा बर्थडेचा कार्यक्रम झाला, काही प्रोग्राम राहिला छोटा मोठा, तर बिंदास तुम्ही भेट देऊ शकता. आणि जेवण खरंच खूप छान झालं आमचं, त्यामुळं काही अडचण नाही. बिंदास या तुम्ही, एक वेळेस अवश्य भेट द्या. तर मित्रांनो असेच जर तुम्हाला व्हिडिओ लागत असेल तर मला नक्की सांगा, आपण अजून रिव्ह्यू करू. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कुठं जायचं, काय जायचं. तर चला व्हिडिओ थांबूया आपण आता इथंच. जेवण वगैरे मस्त आलं आजचं खरंच. एकदा नक्की भेट द्या तुम्ही. तर जे कोण नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा व्हिडिओला. तर चला हा व्हिडिओ थांबवतो मी. नेक्स्ट मला कमेंटमध्ये सांगा की पुढं रिव्ह्यू घ्यायचा, काय घ्यायचा. तर चला शेट, धन्यवाद. एक नंबर जेवण झालं. येत जा कधी आले तर. हा नक्की नक्की.